तो कधीच बदलत नाही. इब्री करासपत्र याचा 13वा अध्याय 8वं वचन. इब्री करासपत्र याचा 13वा अध्याय 8वं वचन. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. मलाकी याचा 3रा अध्याय 6वं वचन. मलाकी याचा 3रा अध्याय 6वं वचन. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे. म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. याकोब, याकोब म्हणजे इस्रायल. इस्रायल म्हणजे आम्ही जे स्पिरिच्युअल इस्रायलाइट्स आहेत, ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला, ते आम्ही स्पिरिच्युअल इस्रायल, अब्राहमाची स्पिरिच्युअल पुत्र आणि कन्या आहोत. त्या प्रत्येकाला वचन परमेश्वर देत आहे. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. स्तोत्रसंहिता 102. स्तोत्रसंहिता 102 27 वचन. परंतु तू तोच आहे, परंतु तू तोच आहे, तुझ्या वर्षांना अंत नाही. परमेश्वर टाइमलेस गॉड आहे. त्याला टाइम, वेळ, समय बांधू शकत नाही. दानिएल याचा 7वा अध्याय, दानिएल याचा 7वा अध्याय 14वं वचन. सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिली. त्याचे प्रभुत्व, त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे, ज्याचा कधीच नाश होणार नाही. त्याचे राज्य अविनाशी आहे आणि त्याचं राज्य आमच्यामध्ये आहे. हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही ज्यावेळेला त्याला स्वीकारतो, तो आमच्या अंतःकरणात येतो आणि त्याचं राज्य आमच्यामध्ये येतं. कारण आम्ही प्रभूची प्रार्थना करताना म्हणतो, तुझे राज्य येऊ, तुझे राज्य येऊ. आम्ही स्वीकारतो येशू ख्रिस्ताला, त्यावेळेला त्याचं राज्य आमच्या अंतःकरणात सुरू होतं. कारण तो आमच्यात राहतो, तो आमच्या हृदयाच्या राजस्थानावर बसतो, तो आमचा ताबा घेतो. आम्ही जिथं जाईल तिथं तो आमच्या संगती असतो. तो एक सेकंद आम्हाला सोडत नाही, कारण हे त्याचं अभिवचन आहे. म्हणजे त्याचं राज्य आमच्यामध्ये अविनाशी आहे, कधीच त्याचा नाश होणार नाही. आम्ही मृत्यू पावलो, आमचं शरीर गायला, ते राज्य आमच्यातच असणार आहे. सार्वकालिक राज्य सुरू झालेलं आहे, सार्वकालिक जीवन सुरू झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय त्यांच्यामध्ये ऑलरेडी सार्वकालिक जीवन आहे. आता परमेश्वर कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो कधीच बदलत नाही. तो देव आहे, तो मनुष्य नाही. गणना याच्या 23वा अध्याय 19व्या वचनात सांगितलेलं आहे की मी मनुष्य नव्हे की बदलावे. मी परमेश्वर आहे. जे मी बोलतो ते मी करतो. मी कधीच बदलत नाही. देव सांगतो, यावे परमेश्वर येशू आम्हाला अभिवचन देतो. हे त्याचं अभिवचन आहे. जगाचा निर्माण करता, सृष्टीचा निर्माण करणारा, गॅलेक्सी बनवणारा तो परमेश्वर, अनेक राष्ट्र बनवणारा तो देव. त्याचं हे वचन आहे, मी कधीच बदलत नाही. तो एव्हरलास्टिंग गॉड आहे. दानिएल मध्ये स्पष्ट सांगितलं, आपण आता वचन ऐकलं त्याच्यामध्ये, की त्याला मिळालेलं राज्य, प्रभुत्व, वैभव, हे त्याचं राज्य हे अविनाशी आहे, अक्षय आहे, अढळ आहे, कायम टिकणारं आहे. स्तोत्रसंहिता 102 27 मध्ये म्हटलंय की त्याच्या वर्षांना अंत नाहीये, अंतच नाही त्याच्या वर्षांना. तो काल आणि आज आणि युगानुयुग सारखाच देव आहे. इब्री करासपत्र याचा 1ला अध्याय 12 वचन. वचन जास्त वाचते कारण वचनाच्याच द्वारे तो आमच्याशी बोलतात. त्याची वचनं लगेच आपण ज्यावेळेला ऐकतो त्याच क्षणाला लगेच कार्य करायला सुरुवात करतात. कारण यशया 55 मध्ये सांगितलेलं आहे 11व्या वचनात की माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. इतकं पॉवरफुल आहे, इतकं पॉवरफुल आहे. आणि ऐकतो कानामध्ये, स्वीकारतो, लगेच त्याच क्षणाला कार्य करायला लागतं. कारण तो विश्वासू देव आहे. तो जे बोलतो ते करतो आणि त्याचं वचन कधीच वाया जात नाही. म्हणून आपण जास्त वचन वाचतो. इब्री करासपत्र याचा 12वा अध्याय. तू त्या जग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली
जातील आणि ती बदलली जातील. तू तसाच राहतो, तुझी वर्ष संपणार नाही. हे कशाबद्दल बोलला? आधीची 2 वचनं आपण पाहिली तर त्यानं पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केलं, नभमंडळ निर्माण केलं आणि ते त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की ती गुंडाळली जातील, ती गुंडाळली जातील, ती नष्ट होतील, ती बदलतील. पण तुझं वचन आणि तू कधीच बदलणार नाही, तू कधीच नाही बदलणार. तो सामर्थ्याचा देव, तो कधी बदलत नाही. मनुष्य बदलेल, परिस्थिती बदलेल, समय बदलेल, पण देव कधीच 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 बदलणार नाही. आमचा देव परमेश्वर एल एलोहिम कधीच बदलत नाही. त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म, त्याचा स्वभाव प्रियांना कधीच बदलत नाही, कधीच नाही बदलत. तो एल एलोहिम आहे, सृष्टीचा निर्माण करता आहे, रक्षण करता आहे आणि ती वाढवणारा, त्याचा विकास करणारा परमेश्वर आहे. तो कधीच बदलत नाही, हा त्याचा गुण कधीच बदलत नाही. तो जेव्हा राफा, जेव्हा रोहे आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होते, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होते. तो जेव्हा राफा, आरोग्य देणारा देव, हिलर, तो आमच्यामध्ये राहतो. तो कधीच बदलत नाही, तो कधीच बदलत नाही. तो जेव्हा श्यामा आहे, तो आमच्या बरोबर चालतो. तो म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, तो कधीच बदलत नाही. तो जेव्हा शालोम आहे, तो जगाची शांती आहे, प्रिन्स ऑफ पीस आहे आणि तो आमच्यात राहतो आणि तो कधीच बदलत नाही. पृथ्वी उलटी पालती झाली, प्रश्न निर्माण झाले, किती टेन्शन आलं, काही आलं, तरी देखील त्याची शांती तो आम्हाला देतो. तो कधीच बदलत नाही, त्याचा गुणधर्म कधीच बदलत नाही. तो जेव्हा निस्सी आहे, आमचा विजयाचा झेंडा आहे, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हाला विजय प्राप्त करून देतो. तो कधीच बदलत नाही. लहानपणी बदलत नाही, तरुणपणी बदलत नाही, वृद्धत्वात बदलत नाही, स्त्रीसाठी बदलत नाही, पुरुषासाठी बदलत नाही, कुणासाठी तो कधीच बदलत नाही. तो जसा आहे तसाच आहे. आय एम हू आय एम. तो कधी न बदलणारा देव आहे. तो लॉर्ड ऑफ होस्ट आहे, सैन्यांचा देव आहे. तो कधीच बदलत नाही. तो जेव्हा जाहिरा आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे, तो कधीच बदलत नाही. ही इज ग्रेट अँड हिज प्रॉमिसेस इज ग्रेट. तो कदापि 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 बदलत नाही, कधीच नाही. तो क्षमा करणारा देव आहे, तो कंपॅशनेट गॉड आहे, तो कळवळ्याचा परमेश्वर आहे. त्याचा कळवळा कधीच आटत नाही, त्याचं वात्सल्य कधीच संपत नाही, त्याची क्षमाशीलता कधीच चेंज होत नाही. या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीसाठी, किंवा एवढं पाप केलं आणि तेवढं खूप पाप केलं आणि म्हणून एवढीच क्षमाशीलता, तेवढीच क्षमाशीलता नाही, आधी केलं क्षमा आणि आता नाही. त्याची क्षमाशीलता सतत आणि सतत कृपेचा काळ आहे. तोपर्यंत न्यायाचा समय आहे, तोपर्यंत कधीच बदलणार नाही त्याची क्षमाशीलता. माझ्या प्रियांनो, तो सामर्थ्याचा देव आहे, तो बदलणार नाही. तो अश्रू पुसणारा देव आहे, तो बदलणार नाही. तो साथ देणारा देव आहे, तो बदलणार नाही. तो अनाथांचा बाप आहे, तो बदलणार नाही. तो विधवांचा टाकलेल्या सोडलेल्याचा कैवारी आहे, तो बदलणार नाही, कधीच नाही बदलणार. तो आनंद देणारा देव आहे, तो बदलणार नाही. तो परिस्थिती बदलवणारा देव आहे, तो बदलणार नाही. तो मनुष्य बदलवणारा देव आहे, तो आम्हाला बदलवणारा देव आहे, तो बदलणार नाही. तो वचनांची पूर्तता करणारा सत्यवादी देव आहे, तोच मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे, तो बदलणार नाही. तो अल्फा आणि ओमेगा आहे, प्रारंभ आणि शेवट आहे, तो बदलणार नाही. त्याची कोणतेच ॲट्रिब्यूट्स बदलणार नाही, कोणतेच गुणधर्म बदलणार नाही, स्वभाव त्याचा बदलणार नाही. तो न बदलणारा देव आहे, याची खात्री त्याने आम्हाला दिली, याचा ॲश्युरन्स त्याने आम्हाला दिलेला आहे. मलाकी 3:6 मध्ये म्हटलं, स्पष्ट सांगते, कारण मी परमेश्वर न बदलणारा, मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशजाव तुम्ही नष्ट झाला नाही. म्हणून इस्रायलचे वंशजाव म्हणजे म्हणून स्पिरिच्युअल इस्रायलाइट्स तुम्ही नष्ट झाला नाही, म्हणून आम्ही नष्ट झालेलो नाही. आपण बायबलमध्ये बघणार आहोत कसा परमेश्वर यांच्यासाठी, या लोकांसाठी न बदलणारा झालेला आहे. अब्रामाचं उदाहरण पहिलं आपण बघू. अब्रामाला अभिवचन दिलेलं आहे, रचकणा इतकी मी तुझी संतती करेन, रचकणा इतकी तुझी संतती करेन. अभिवचन दिलं, विश्वासाचा पिता अब्राहम, आणि त्याला
अभिवचन दिलं आणि तरी देखील सारेच ऐकलं आणि तिनं हगार निर्माण करून दिले, इश्माईल निर्माण झाला. इश्माईलच्या द्वारे 12 वंश देवाने दिले. परमेश्वर म्हटलं असतं ठीक आहे, केलंस तू मनमानी, इश्माईललाच मी चांगलं म्हणवेल, ठीक आहे तेच तुझं पुत्र. त्यानं वचन दिलंय, वचन दिलेलं होतं. त्यानं बरोबर सारे पासून भले तिचं गर्भाशय मृत झालेलं होतं तरी देखील तिच्याच गर्भाशयातून त्यानं इसहाक दिला. तो वचनाची पूर्तता करणारा देव, तो जे बोलतो ते करतोच. आमच्या चुका त्याला बदलवू शकत नाही, आमचे दोष, आमच्या कमतरता. नीट लक्ष देऊन ऐका, खूप मोठा गर्भीदार देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे. आमच्या चुका, आमच्या कमतरता, आमचे दोष देवाला बदलू शकत नाही. अब्राहामाचं उदाहरण तुम्ही पाहिलंय. याकोब फसवा होता, बापाला फसवलं, भावाला फसवलं, मामाला फसवलं. लक्षात घ्या, झुंज देणारा, फसवणारा, पण परमेश्वराचं त्याच्यावर प्रेम होतं. जे देवानं त्याच्या आईच्या गर्भाशयात तो असताना अभिवचन दिलेलं होतं ते वचन परमेश्वरानं पूर्ण केलं. परमेश्वरानं त्याला बदलवलं, त्याला इस्रायल केलं, त्याच्याद्वारे 12 वंशज दिले आणि त्याचं गौरव परमेश्वराने करून घेतलं. दावीद परमेश्वराच्या मनाजोगा, त्याच्यावर प्रेम करणारा, स्तवनात बसणार, स्तवन सदैव करणारा परमेश्वर त्याच्या स्तवनात बसणारा होता. आणि हा दावीद बत्शेबाचं पाप त्याच्याकडून घडलं. शिरगणती सेन्सेस करू नको सांगितलं, सेन्सेस केलं, शिरगणती केली. नाथान संदेष्टाच्या द्वारे, गाद संदेष्टाच्या द्वारे त्याचं ताडण केलं, पण परमेश्वराने त्याला परत नवा अभिषेक दिला आणि त्याच्याकडून कार्य करून घेतलं. त्याच्या मुलाकडून मंदिराची स्थापना करून घेतली. माझ्या प्रियांनो, देव बदलत नाही. कमतरता असू दे तरी देव बदलत नाही. पाऊल जिहाद करणारा, धार्मिक युद्ध लढणारा, यहुदी, कट्टर यहुदी, ख्रिश्चनांचा विरोधी, येशू ख्रिस्ताचा विरोधी, येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना नाश करणारा, परमेश्वराने त्याला बदलवलं आणि सांगितलं ह्याच्याकडूनच मी सर्व राष्ट्रांमध्ये माझी सुधारणाचं कार्य करून घेईन. आणि परमेश्वराने ते अभिवचन पूर्ण केलं. 13 पत्र त्याने लिहिली, 14वं पत्र त्याचं प्रूफ नाहीये, इब्री करासपत्र, म्हणून त्याला त्याचं नाव नाही दिलं. असा हा पाऊल परमेश्वराने शाऊलाचा पाऊल केला. परमेश्वर बदलत नाही. योना पळून जाणारा तार्शिसला, योनाला आणून पळून जाणारा, नकार देणारा म्हणजे देवाच्या आज्ञेच्या विरोधात वागणारा. आज्ञा मोडणं म्हणजे पाप. पाप आणि परमेश्वर पवित्रता एकत्र राहू शकत नाही, तरी देखील परमेश्वराने त्याला ओढून आणलं आणि परत त्याच्याकडून ते मिशन पूर्ण करून घेतलं. देवाचं कार्य त्याच्याकडून पूर्ण करून घेतलं. आम्ही पळून जाऊ लागलो परमेश्वराने दिलेल्या अभिवचनापासून आणि कार्यापासून, तरी परमेश्वर ओढून आणतो आणि त्याचं कार्य पूर्ण करून घेतो. कान ज्याला आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. पळून जाण्याचा प्रयत्न केला देवाच्या कार्यापासून, तरी देवानं ते कार्य त्याच्याकडून पूर्ण करून घेतलं. एस्तेर अनाथ होती, गुलाम म्हणून तिथे गेली होती, त्याच्यामध्ये तिला पकडलं गेलं, तरी देवानं तिच्याकडून कार्य करून घेतलं आणि इस्रायलचा बचाव करून घेतला. उच्च स्थानावर तिला प्रस्थापित केलं. राजाच्या राजदंडाला स्पर्श केला तरी ती जिवंत राहिली आणि परमेश्वराच्या नावाचं गौरव तिच्याकडे देवानं करून घेतलं. अनाथ, तिचं अनाथपण, तिची गुलामगिरी मॅटर नव्हतं. त्याने देव बदलला नाही. एज्रा, नेहम्या, अरे गुलाम म्हणून गेले होते, तिथे पकडून नेलेले होते, पण त्यांच्याद्वारे त्या देशातही परमेश्वराने गौरव करून घेतला आणि त्यांना तिथून वैभव घेऊन परत आणलं आणि मंदिराचं रिस्टोरेशन करून घेतलं आणि कोर्टाचं रिस्टोरेशन, यरुशलेमचे कोर्ट त्याच्याकडून बांधून घेतले. तो न बदलणारा देव आहे. इफ्ताह वेश्येचा मुलगा होता. घरातून त्याला बाप मेला, आई मेला तर काढून टाकलं. का तर त्याला कोणतं प्रॉपर्टी द्यायला नको म्हणून.
गेला वाईट लोकांमध्ये राहिला, पण देवाचं वचन बदललं नाही, देव बदलला नाही. देवानं याच इस्रायल लोकांना त्याची गरज पडली, त्याने त्याला घेऊन आले आणि आम्हाला वाचव, या परिष्ठापासून आम्हाला वाचव. आणि त्याने त्यांना वाचवलं आणि तो त्यांचा लीडर म्हणून उभा राहिला. त्याचं बॅकग्राऊंड काय होतं? त्यानं देव बदलला नाही. तो वाईटांमध्ये, वाईट लोकांमध्ये जाऊन राहिला, त्यानं देव बदलला नाही. माझ्या प्रियांनो, तो न बदलणारा देव. रोमकरास पत्राचा 8 अध्याय 28 वचन, 38 आणि 39, सॉरी, रोमकरास पत्राचा 8 अध्याय 38 आणि 39. कारण माझी खात्री आहे, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, म्हणजे पवित्र देवदूत देखील, म्हणजे पास्टर लोक असू दे, देवाचे सेवक असू दे, सेविका असू दे, किती मोठे प्रॉफिट असू दे, कोणी असू दे, पुन्हा लक्ष देऊ नाही का? कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, आता घडणाऱ्या गोष्टी, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली आणि दुसरी कोणती सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू, याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ नाही. माझा देव माझ्यामध्ये येतो, माझा देव येशू ख्रिस्त ज्याला मी तारणारा देव म्हणून स्वीकार करते, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. त्याला माझ्या अंतःकरणातून कोणीच काढून घेऊ शकत नाही, कोणीच काढून घेऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, माझा भूतकाळ आमच्या डोक्यातले विचार ऐका आता, काल देव नाही का? माझा भूतकाळ खूप भयानक होता. हे घडलं, ते घडलं, आणि प्रत्येक जण म्हणत असतो असं, प्रत्येक जण, लक्ष देऊन ऐका, प्रत्येक जण. काही काही अशी वेळ येते आमच्या जीवनामध्ये, त्यावेळेला आम्ही म्हणतो, ज्यावेळेला निराशेचा वेळ असतो, ज्यावेळेला उत्तर मिळत नाही, त्यावेळेला म्हणतो माझा भूतकाळ खूप भयानक होता. हे घडलं, ते घडलं, ते घडलं, बदनामी झाली, नको त्या गोष्टी घडल्या. मग माझी फॅमिली एवढी चांगली नाही, माझ्या फॅमिलीत काय काय घडलं मलाच माहिती, बाकीच्यांना नाही माहिती. माझ्या फॅमिलीला एवढं कोणी ओळखत नाही, पण माझा फॅमिली बॅकग्राऊंड तसा, दुसऱ्यांचा कसा, यांचा कसा, त्यांचा कसा, पास्टरचा कसा, या सेवकाचा, त्यांचा कसा, त्या सेविकेचा कसा, त्या शेजारच्यांचा कसा, त्यांचं कसं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, भारी आहे, एकदम चांगला आहे, एकदम खानदानी ख्रिश्चन आहे, खूप कार्य केलेलं आहे, त्यांच्या पूर्वजांनी भरपूर कार्य केलेलं आहे. तसं माझं काही नाही आहे. आमचं फॅमिली खूप बेकार होती. माझं सांगतात ना, घरातले सांगतात, आधीचं पण खूप बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं, बदनामी होती, नको त्या वाईट गोष्टी घडल्यात, नको त्या गोष्टी घडत गेलेल्या. मग परत आमचं येतं विचार आमच्या डोक्यात, माझा वर्तमान काळ चांगला नाही, म्हणजे आत्ताचं माझं जीवन, आत्ता ज्या काही गोष्टी घडतात, लोकांना बाह्य गोष्टी माहिती आहेत, लोक बाह्य आवड बघतात, आमचं हसणं खेळणं बघतात, इकडे तिकडे जाणं बघतात, लोकांना माहिती नाहीये ऍक्च्युली मी काय फेस करते, ऍक्च्युली मी कशामधून चाललेलं आहे, ऍक्च्युली आमच्या घरात काय चालतं, ऍक्च्युली आमच्या फॅमिलीत काय चालतं, ऍक्च्युली माझ्या कामावर काय चालतं, ऍक्च्युली मी कुठं कुठे जाते, त्या त्या ठिकाणी काय काय घडतं, लोकांना माहिती नाहीये. असं माझं वर्तमान काळ, माझं घडणं, माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी त्या लोकांना माहिती नाही आहे, पण मला माहिती आहे ते बरोबर नाही आहे, त्या खूप कमी आहेत, खूप चुकीच्या आहेत, खूप माझे दोष आहेत, आमच्या चुका आहेत, कमतरता आहेत, घृणास्पद आहे. माझी लेकरं, मी देवाची सेवा करते, मी देवाचं कार्य करते, मी प्रार्थनेला जाते, चर्चमध्ये ऑनलाईन करते, मी ह्याला त्याला प्रार्थना येते, आम्ही सगळेजण प्रार्थना करतो, पण माझ्या घरात काय घडतं लोकांना नाही माहिती आहे. माझे लेकरं कसे वागतात, माझ्या लेकरांकडून काय चुकावतात लोकांना नाही माहिती आहे. माझा आजार काय आहे, खरं मला काय आजार झाले, माझ्यामध्ये शरीरामध्ये मी एवढे छान दिसतो, एवढी छान दिसते, पण माझ्या शरीरात काय आजार आहे, मला काय त्रास होतो हे कोणाला माहिती नाहीये, मला माहिती आहे. हे सगळं माझ्यामध्ये आहे, माझे विकार, माझे आजार, माझ्या कामावरच्या समस्या, माझा होणारा त्रास, माझी बदनामी, पॉलिटिक्स, घडणाऱ्या गोष्टी, प्रॉपर्टीचं मॅटर, कर्जाच्या गोष्टी, जॉबवर होणारा त्रास, शेजारच्या पाजारचं सत्य होणारे भांडणं, अचानक येणारा राग, नको ते अपशब्द वापरले जाणं, सोसायटीमध्ये खराब झालेली इमेज, तिथं काही काही लोकांचे वाद, चिडचिडा स्वभाव, ताठर स्वभाव,
कामाच्या ठिकाणी अस्वस्थता, चिडचिड, त्याच्यानंतर कोणतंही काम हाती घेतलं तर यश नाही, सारखं अपयश येत आहे, घरात अपयश, लेकरांना अपयश, बायकोला अपयश, आई वडिलांचे आधीचं बॅकग्राऊंड तसंच, काय बँक बॅलन्स नाही, पैसा काही पाहिजे तसा नव्हता, जरी असला तर नको त्या गोष्टींमध्ये गेलाय, आला घरात तरी तो राहतच नाही, कर्जातच जातं, सगळं इकडं खर्च होतो तिकडं खर्च होतो, समजतच नाही, राहतच नाहीये, समाजात पाहिजे तसं स्थान नाहीये, एक समस्या गेली की दुसरी समस्या, दुसरी समस्या गेली की तिसरी समस्या, सारखं समस्याग्रस्त जीवन आयुष्य चाललंय, कंटिन्यू काय ना काहीतरी समस्या आहेच. हा प्रॉब्लेम संपला की तो प्रॉब्लेम, तो संपला की तो प्रॉब्लेम, काय ना काहीतरी घडतच जातं. एवढ्या प्रार्थना, एवढ्या प्रेझेंट वर्शिप करतो, एवढी अभिवचनं परमेश्वराने दिलेली आहे, तरी समस्या काही संपत नाहीये. काही प्रार्थनांना उत्तर मिळत नाही. पहिलं तरी आधी खूप पटकन उत्तर मिळायची, जयघोष करायचं, आनंद करायचं, तसं काही राहिलंच नाहीये. सुरुवातीला खूप छान वाटायचं लोकांसाठी, ह्यांच्यासाठी प्रार्थना केल्या उत्तर, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या उत्तर, एकदम छान वातावरण होतं, तसं काही राहिलं नाहीये. देवाचं जास्त कार्य होईल असं झालंय. लोकांसाठी केलेल्या प्रार्थना लगेच ऐकल्या जात नाहीये. पाहिजे तसं सामर्थ्य माझ्या चर्चमध्ये येत नाहीये, माझ्या घरामध्ये नाहीये, माझ्या मंडळीमध्ये नाही, माझ्या ग्रुपमध्ये नाहीये. का? देव बदललाय का? माझ्या ह्या सगळ्या चुका, माझे हे सगळे दोष, माझ्या ह्या सगळ्या कमतरता याच्यामुळे विटालाय का देवाला माझा? या सगळ्या गोष्टींमुळे मीच, माझ्याच घरचे, माझ्याच जवळचे लोक वैतागले जातात, माझ्याच समस्या, ह्याला प्रार्थनेला त्याला प्रार्थनेला सांगते, ते प्रार्थनेचे लोक, ऐकणारे लोक देखील मला वैतागून जातात. कधी माझा फोन घेत नाही, कधी मला अटेन्शन देत नाही. मग मी खरंच रिजेक्टेड देवाच्या दृष्टीने झालंय का? माझी ही स्थिती मलाच माहिती आहे, देवाला माहिती आहे, बाकीच्यांना तर काय माहिती नाही, पण देवाला माहिती आहे. आणि म्हणून देव माझ्याकडे एवढं लक्ष देत नाही का? बघा त्यांच्यामध्ये किती भरभराट आहे, बघा त्यांचे किती आत्म्याने पेटलेले जीवन आहे, बघा त्यांचं कसलं प्रेझेंट वर्शिप आहे. माझे लेकरं नको ती गोष्टी करतात, नको त्याच गोड्या चुका करतात, घाणेरड्या गोष्टी करतात, माझी इमेज सगळी खराब करतात, माझ्या धार्मिकतेची इमेज खराब करतात. मग त्याच्यामुळे देव माझ्यापासून लांब गेला असेल का? माझे सगळे आशीर्वाद रोखले गेलेले आहेत का? माझ्या प्रियांनो, माझा स्वभाव, माझ्या चुका, माझे दोष, माझा भूतकाळ, माझा भविष्यकाळ, माझा वर्तमान काळ, माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी, माझ्याबद्दल लोक काय बोलतात, ते शेजार पाजार काय बोलतात, माझी जवळ आसपासची परिस्थिती काय सांगते, माझी परिस्थिती, माझं अस्तित्व काय माझी ओळख करून देतो, घेणं नाही. परमेश्वराला त्याचं घेणं नाही. परमेश्वराला फक्त तुम्ही आणि तुम्ही त्याच्याशी तुमचं असणारं नातं, आणि तो तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या ज्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात त्या गोष्टींनी तो कधीच बदलत नाही. त्याचा तुमच्यासाठी असणारा नाते संबंध कदापि बदलत नाही. बदलतात आपल्या जवळचे लोक, बदलतात मनुष्य, मानव प्राणी बदलतो, देवाचे सेवकही बदलतात, देव नाही बदलत. तुमची कशीही परिस्थिती असू दे, तुमची गुप्त अवस्था कशीही असू दे, चार भिंतींमध्ये तुम्ही कसेही असू दे, देव तुमच्या संगती जो होता, जो आहे तोच असणार आहे. तो कदापि बदलत नाही, कदापि बदलत नाही, आणि त्याचे गुणधर्म त्याच्यामुळे बदलत नाही. त्याची अभिवचनं बदलत नाही. वा, ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्याची अभिवचनं बदलत नाही. त्यानं जे सांगितलं ते तो करणारच करणार. आमचा फॅमिली मॅटर, आमच्या चर्चमध्ये घडणाऱ्या गोष्टी, आमच्या पर्सनल घडणाऱ्या गोष्टी, काही मागितलं तरी आता उत्तर मिळत नाहीये, परिस्थिती बदलत नाहीये. देव बदललेला नाहीये, देव तसाच आहे. खूप प्रयत्न करतो, उत्तरच मिळत नाही, दारू सुटत नाही. काम लागलं प्रार्थना करून करून की परत निघतं, दुसरं काम लागतं, परत ते जातं, तिसरं काम, काय नुसतं काय, त्याला अर्थच नाही हो. काय करायचं काय समजतच नाही. लेकरं आत्ता सुधारले,
परत काय ना काहीतरी घटना, परत काय ना काहीतरी चुका. काय करायचं काही कळत नाही. नाते संबंध जवळच्यांचे परत बिघडतात, परत आणि परत त्या गोष्टी होतात. आणि थांबलं तरी त्याच्यामध्ये किती काळ थांबवून आहे, किती काळ प्रार्थना करतात, किती सेवकांनी प्रार्थना केली, पास्टरांनी प्रार्थना केली, यांनी प्रार्थना केली, त्यांनी प्रार्थना केली, पण अजून परिस्थितीच बदलत नाही, अजून उत्तरच मिळत नाही. देव आणि त्याचे गुणधर्म, त्याचा स्वभाव कदापि बदलणार नाही. प्रत्येक गोष्टीला समय आहे. तो आम्हाला बदलवतो, आमची परिस्थिती बदलवतो, आमचा समय तो बदलवतो आणि योग्य वेळी आम्हाला तो उत्तर देतो. योग्य वेळी आमच्या शंका, प्रचंड शंका आमच्या अंतःकरणात येते. माझ्यातल्या दोष आणि माझ्यातल्या चुका यांच्यामुळेच असं घडतंय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका, हे तर सगळ्यांच्या मनात येतं. त्याचं काय, मला प्रॉफिटच्या द्वारे, पास्टरांच्या द्वारे सांगितलेलं होती अभिवचनं, असं असं परमेश्वर माझ्या जीवनात करणार, माझ्या लेकरांच्या जीवनात करणार, असं असं घडणार, आमच्या चर्चमध्ये असं असं घडणार, हे सगळं सांगितलेलं होतं. पण ते काही पूर्ण झालंच नाही. पहिलं थोडं थोडंसं पूर्ण झालं, घडल्या काही गोष्टी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाल्या. देवाने मला अभिवचनं दिली, मग वचनांच्या द्वारे दिली. वचनाच्या द्वारे देव आम्हाला डायरेक्टली प्रत्येक व्यक्तीसाठी बोलतो आणि त्यांना अभिवचनं देतो. मग देवाच्या सेवकाच्या द्वारे, सेविकेच्या द्वारे परमेश्वर आम्हाला अभिवचनं देतो. आणि मेसेज ऐकत असताना त्याच्यातून आम्हाला परमेश्वर आम्हाला अभिवचनं देतो. स्वप्नाच्या द्वारे देव आमच्याशी बोलतो, अनेक गोष्टींच्या द्वारे देव आमच्याशी बोलतो. मग दिले, सांगितले परमेश्वराने, आम्ही विश्वास ठेवला, त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याच्यात काही गोष्टी झाल्या, पूर्ण काही झाल्या, पण सगळ्या नाही झाल्या. का देव नाही तर अजून कितीतरी गोष्टी त्या तशाच आहेत, त्या घडतच नाही आहे. मला तरी असं वाटतं, आता ना मी ना त्या सेवकांना फोन करत नाही ना, आता माझा त्यांच्याशी संबंध नाही ना जास्त, आता ते माझा फोन घेत नाही ना, आता पास्टरांचं जास्त माझं बोलणं नाही, आता पास्टरांना नवीन नवीन लोक मिळालेली आहेत, आता पास्टरांचं सगळं लक्ष दुसरीकडेच चाललेलं आहे, आता पास्टर बिझी झाले आहेत, जावई आलाय आता त्याच्या चर्चमध्ये, मग इकडं मग तिकडं लक्ष नाही, मग पास्टर आता विसरले, आता दूर गेले आणि पास्टरचं लक्ष नाही त्यांना. आणि मी काही बोललो त्यांना राग येतो ना, चिडचिड होते ना. या सेविकेसाठी नाही, त्यांना त्यांच्याबद्दल मी काहीतरी असं असं बोलले, मग त्यांना माझा राग आला ना, म्हणून माझी अभिवचनं पूर्ण होत नाही, म्हणून ते माझे आशीर्वाद अडवल्यासारखे झालेत, म्हणूनच मार्गच मोकळे होत नाही. काय करायचं? पास्टर ज्यांच्यासाठी चांगले बोलतात, देवाचे सेवक ज्यांच्यासाठी सारखा फोन घेतात, त्यांच्या घरी येतात, त्यांच्यासाठी संबंध येतात, त्यांना लगेच उत्तरं मिळतात, त्यांची उत्तरं मिळतात, ते आमचे लवकर मिळत नाहीये. माझ्या प्रियांनो, ना कोणात देवाच्या सेवकाचा, सेविकेचा सन्मान केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. सगळ्या पास्टर लोकांचा सन्मान केलाच पाहिजे, कारण जे तुम्ही सन्मान कराल तेवढे आशीर्वाद तुम्हाला दिसेल. तुम्हाला सांगितलेलं नाही, आमचा परमेश्वर, त्याच्या अधीन आम्ही आहोत, त्याला समर्पित आहोत, तर आधी आम्ही त्याने दिलेले सेवक सेविकांच्या समर्पित त्यांच्या अधीन आम्ही राहतो का, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण त्या सेवक आणि सेविका, ते पास्टर्स, त्यांच्यावर आमचा फोकस नाही, आमचा फोकस येशू ख्रिस्तावर असला पाहिजे, कारण तो आमची परिस्थिती बदलवणारा, तो वचन देणारा देव, तो कधी बदलत नाही. लक्षात घ्या, तो आमच्या त्याच्या सेवकाच्या द्वारे, सेविकेच्या द्वारे फक्त बोलतो, वचन सांगतो. नळाला लावलेला पाईप, मला त्या ठिकाणी ड्रम भरायचा आहे, मी पाईप लावलाय नळाला, नळ सुरू केलाय आणि पाईपाने मी ते ड्रम गच्च भरलाय, फुल झालाय. त्या नळापासून मी पाईप काढून टाकला, त्या पाईपाला किंमत नाही, त्या पाईपात पाणी नाही. तो पाईप कापला तरी त्याच्यातून पाणी येणार नाही, चिरला तरी पाण्याचा थेंब येणार नाही. लक्षात आलंय? माझा सोर्स कोण आहे? येशू ख्रिस्त. या यावे माझा सोर्स आहे आणि तो सोर्स कधीच बदलत नाही, कदापि बदलत नाही. कोणत्या व्यक्तींमुळं, कोणत्या सेवकांमुळं, कोणत्या प्रॉफिटमुळं तुमचं भविष्य बदलत
नाही. लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी तुमचे संबंध कसे झाले, चांगले झाले, वाईट झाले, त्याच्यामुळे तुमचा कोणत्याच गोष्टी बदलत नाही. म्हणून त्यांचा सन्मान करायचा नाही असं नाही, म्हणून त्यांच्याबद्दल वाटेल तसं बोलायचं नाही, म्हणून त्यांचा अन्याय करायचा नाही. कारण परमेश्वर मान्य करत नाही. कर्स ओढून घेऊ नका, शाप ओढून घेऊ नका. देव बदलणार नाही, पण ते शाप आमच्या जीवनाला लागू देऊ नका. म्हणून प्रत्येक देवाच्या सेवकाबद्दल, त्याच्या मुखातून आलेल्या वचनाबद्दल देवाचा धन्यवाद करत राहा. सदैव तुम्ही आशीर्वादित व्हा. यशायाचा 43 अध्याय 11 ते 16. यशायाचा 43 अध्याय 11 ते 16 वचन. मीच परमेश्वर आहे, मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विधित केले, प्राप्त करून दिले व समजावले. तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नसावा. आमचे देव कोणते आहे? आमची मुलगी, आमचा मुलगा, आमचं घर, आमची गाडी, आमची संपत्ती, आमची नोकरी, आमचा मोठेपणा, आमची मिनिस्ट्री, हे आमचे देव आहेत. हे आमचे देव आमच्या अंतकरणात नको आहे. ही मूर्तीपूजा आहे. परमेश्वराने स्पष्ट देवाचं वचन सांगतं की त्याच्यापेक्षा कोणत्याही गोष्टींवर, कोणत्याही वस्तूवर, कोणत्याही व्यक्तीवर आम्ही जर जास्त प्रेम करत असो तर ती काय आहे? तुमच्या पास्टरांनी शिकवलंय ना, ती मूर्ती पूजा आहे. म्हणून इथं दिलेलं आहे, तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नसावा, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो. येथून पुढेही मीच तो आहे, इथून पुढेही मीच तो आहे. माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही. मी करतो ते कोणाच्याने पालटवणार नाही. मी करतो ते कुणाच्याने पालटवणार नाही. तो जे दार बंद करतो ते कोणी उघडू शकत नाही, तो जे उघडतो ते कोणी बंद करू शकत नाही. तोच आणि तोच यशाया 45 मध्ये सांगितल्याप्रमाणे क्रुकेड वे स्ट्रेट करतो, उंच सखल असणारी भूमी तुमच्यासाठी सपाट करतो. परमेश्वर तुमचा उद्धार करणारा, इस्रायलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, तुमच्यासाठी मी बाबेला निरोप पाठवला आहे. मी तेथील खासदास त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळावयास लागेल. मी तुमचा परमेश्वर पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता आहे. मी तुमचा राजा आहे. मी समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो. से अभिवचन तो देतो, ते तो पूर्ण करतो. मग तिथच्या सगळ्या अशक्य प्राय असणाऱ्या गोष्टी तो बाजूला सारतो आणि तो ते दिलेलं अभिवचन पूर्ण करतोच करतो. स्पष्ट यशामध्ये सांगितलेलं 46 अध्यायामध्ये की 47 अध्यायामध्ये की माझ्या हातातून तुम्हाला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला देखील देवाच्या हातातून हिरावून घेऊ शकत नाही. तुला इंटरनॅशनल मिनिस्ट्री दिलेली देवाने, इंटरनॅशनल मिनिस्ट्री दिलेली आहे. होळी कल्ला शरावाला आणि सदैव तुझ्यावर अग्नी आहे परमेश्वराचा. सदैव जगाच्या मोह पाडणाऱ्या गोष्टी याच्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण तू फक्त परमेश्वरासाठी आहेस, फक्त परमेश्वरासाठी. लक्षात ठेव, त्या सुखाकडे, त्या मोहाकडे, त्या अट्रॅक्शनकडे अजिबात लक्ष देऊ नको. तू राखलेला आहेस, खास राखून ठेवलेला आहेस. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 12 वचन. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 12 वचन. आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते. आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टपाठ प्राप्ती जीवनाचा वृक्ष होय. आशा लांबणीवर पडली, आम्हाला आशा लागली आहे आणि परमेश्वराने सांगितलं मी ही अभिवचनं पूर्ण करणार आहे, ती अभिवचनं पूर्ण करणार आहे.
सांगितलं मी तुझ्या जीवनात हे घडणार आहे, हा जॉब तुला देणार आहे, ती घटना घडणार आहे, ते घडणार आहे, तुझ्या लेकराच्या बाबतीत ते घडणार आहे, सगळं सांगितलंय परमेश्वरानं. पण ती आशा लांबीवर पडली, घडतच नाहीये. पण जे देवाची वाट पाहतात त्यांच्यासाठी काय सांगितलंय? पण इष्ट प्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे. विलंब लावला म्हणजे देव बदलला नाही माझ्या प्रियांनो. तो विलंब लावतो, तो विलंब लावतो, आम्हाला बदलवण्यासाठी तो विलंब लावतो. म्हणजे तो बदलला आहे असं नाही, तो कदापि बदलत नाही. आय एम हू आय एम, जो मी आहे तो मी आहे. तो कदापि कदापि बदलत नाही. त्यानं आम्हाला दिलेलं वचन कधीच बदलत नाही, त्याचं आमच्यावरचं प्रेम कधीच बदलत नाही. आम्ही जसे आहोत तसे तो आम्हाला स्वीकारतो. आमच्या प्रिय व्यक्ती आम्हाला म्हणतात, आम्ही पण करतो ते, मी पण केलेलं आहे, हा तुम्ही असं बदललं पाहिजे, हा तू अशी बदलली पाहिजे, तू असं राहिलंस तर मला आवडेल, तू तसं राहिलं ना तर मला आवडेल, तुम्ही असं वागला ना तर मला आवडेल. आम्ही एकमेकांना बदलवून मग स्वीकारतो. पण देव, तुम्ही जसे आहात तसा, जसे आहात तसं तो तुम्हाला स्वीकारतो. आणि तो स्वीकारल्यानंतर हळूवारपणे तुम्हाला त्याच्या प्रकाशाने, त्याच्या पावित्र्याने, त्याच्या कन्झ्युमिंग फायरनं तो हळूहळू आम्हाला आमच्यात असणाऱ्या, त्याला न आवडणाऱ्या गोष्टी जाळून भस्म करतो. त्याच्या प्रकाशाने त्या नष्ट करतो, त्या काढून टाकण्याचं सामर्थ्य आम्हाला देतो आणि पूर्ण धुवून स्वच्छ आणि उत्तम तो आम्हाला करतो. यहोशुआचा 23वा अध्याय 14वं वचन. यहोशुआचा 23वा अध्याय 14वं वचन. पहा, मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्वजण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की आपला देव परमेश्वर याने तुमच्या बाबतीत हिताच्या त्या गोष्टी सांगितल्या, त्यातली एकही निष्फळ झाली नाही. तुमच्या बाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या, त्यातली एकही व्यर्थ झाली नाही. इस्रायलला यहोशुआच्या काळात आणि मोशेच्या काळात जी अभिवचनं दिलेली होती ती प्रत्येक अभिवचनं त्याने पूर्ण केली आणि यहोशुआने खंबीरपणे त्यांना सांगितलं. माझ्या यहोशुआचा 21 आणि 45 मध्ये देखील त्यानं म्हटलं, परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही गोष्ट निष्फळ झाली नाही, त्या सर्व सिद्धीस नेल्या. मग तो देव काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तोच देव तुमचा देव आहे की ज्यानं तुम्हाला जी अभिवचनं दिली त्यातला एकही निष्फळ होणार नाही, एकही निष्फळ होणार नाही. चुका घडल्या, दोष घडले म्हणून तो बदलणार नाही. तो तुम्हाला बदलवेल, त्या चुकांमधून बाहेर काढेल, त्या दोषांमधून तुमच्या लेकरांना बाहेर काढेल, तो त्या चुकांमधून, दोषांमधून तुमच्या फॅमिलीला बाहेर काढेल, तो तुमची परिस्थिती बदलेल, तो तुमचा समय बदलेल, पण तो दिलेलं अभिवचन नाही बदलणार. आणि त्याने तुम्हाला जे सांगितलं तो ते करेलच करेल, तो कधीच बदलणार नाही. परत मी सांगते, तो आमच्या संगती त्याच्या वचनांच्या द्वारे डायरेक्ट बोलतो, तो आमच्या संगती प्रॉफिट्सच्या द्वारे बोलतो, तो आमच्या संगती स्वप्नांच्या द्वारे बोलतो. आता तो व्यक्तींच्या द्वारे, प्रॉफिटच्या द्वारे, देवाच्या सेवकाच्या द्वारे, पास्टरच्या द्वारे जेव्हा आमच्यासाठी बोलतो त्यावेळेला त्याचा आत्मा आमच्याशी बोलला. याचं चिन्ह काय? खरंच देवाचा आत्मा त्या व्यक्तीच्या द्वारे बोललाय. देवाचा आत्मा व्यक्तीच्या द्वारे, प्रॉफिटच्या द्वारे, पास्टरच्या द्वारे आमचे दोष हळूवारपणे दाखवतो, दोष दाखवतो, हळूवारपणे दाखवतो आणि ते काढून टाकण्याचं सामर्थ्य आम्हाला देतो आणि आमचं सांत्वन करतो. तो आम्हाला पोक करत नाही, टोचणी देत नाही, टोचत नाही, कमी लेखत नाही. ज्या वेळेला ती व्यक्ती आम्हाला सांगते त्यावेळेला नाथान आणि गाद संदेशाच्या प्रॉफिटच्या द्वारे, ज्या वेळेला संदेशाच्या द्वारे दाविदाचे दोष दाखवले, त्याला बदलवलं, त्याला अधिक आशीर्वादित करून अभिषेक त्याच्यावर उतरून येऊ दिला. त्याच्याशी संबंध तुटला नाही, तोडला नाही की त्याला तुच्छ देखला नाही. त्याला राजा म्हणूनच ते मुजरा करत होते. लक्षात घ्या, परमेश्वराचा आत्मा टोचून बोलत नाही, तो ऍक्युझर नाहीये. ऍक्युझर कोण आहे? सैतान.
योबाच्या बाबतीत कसं आहे ना, सगळं दिलंय ना तो त्याला म्हणून दोष दाखवतो. म्हणजे तो किती स्वार्थी आहे बघ. अक्युझर, दोष देणारा हा सैतान आहे, देवाचा आत्मा नाही. टोचणी देणारा, टोचून खुपसून बोलणारा देवाचा आत्मा नाही. प्रॉफिटच्या द्वारे, पास्टरांच्या द्वारे जेव्हा देवाचा आत्मा आम्हाला अभिवचन देतो, प्रॉफेसी सांगतो, त्यावेळेला ती अभिवचन, ती प्रॉफेसी देवाच्या वचनालाच धरून असते. देवाच्या वचनाला धरून नसेल तर ते देवापासून नाही. देवाच्या वचनाच्या पुढे देव जात नाही, तो त्याच्या वचनाला बांधिले. कारण जिवंत वचन शब्द येशू ख्रिस्त आहे, लिहिलेला शब्द त्याचं बायबल आहे. हा शब्द जिवंत आहे, तो कार्य करतो आणि तो त्याची अभिवचन पूर्ण करतो. तो देव आहे, तो बोलला, त्याचा पवित्र आत्मा बोलला, ते लिहिलं गेलं. आणि जे लिहिलं गेलं ते तो पूर्ण करतोच करतो. तो प्रत्येक शब्द पूर्ण करतो. माझ्या प्रियांनो, मी बोलत नाही आहे, देवाचा आत्मा बोलत आहे तुमच्याशी. तुम्हीच प्रार्थना केली, आपण एकत्र मिळून प्रार्थना केली. कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, कोणतीच गीत आमच्याशी बोलू देऊ नको. तू आमच्याशी बोल, तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोल, तुझ्या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोल. आपण मागितलंय, तो ते करत आहे, त्याच्यामुळे कान देऊ नाही का? आपणच मागितलंय, तुम्ही आपण एकत्र मिळून मागितलंय. देवानं दिलेलं आहे तर ते स्वीकारायचंच आहे. प्रत्येक शब्द तुम्हाला स्वीकारावाच लागणार आहे, कारण तो देवापासून आहे. जेव्हा देवाचा आत्मा देवाच्या सेवकाच्या द्वारे आमच्याशी बोलतो, त्यावेळेला आम्हाला शांती प्राप्त होते, सांत्वन प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो. हे चिन्ह आहे त्याचं. नवी आशा प्राप्त होते, हे चिन्ह आहे त्याचं. देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो त्यावेळेला आम्हाला खात्री, ॲश्युरन्स प्राप्त होतं, हे चिन्ह आहे त्याचं. आम्हाला पवित्रता प्राप्त होते, हे चिन्ह आहे त्याचं. आमचं दोष आम्ही आपोआप कबूल करतो, हे चिन्ह आहे त्याचं की देवाचा आत्मा बोललाय. आपोआप होय, हे दोष आहे माझे, मी काढून टाकेन. देवाचा आत्मा माझ्याशी बोललेला आहे. लक्षात घ्या, देवाचा आत्मा ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला नवी आशा, नवी उमेद प्राप्त होते. देवाचा आत्मा आम्हाला सावध करतो. देवाच्या सेवकांच्या द्वारे, प्रॉफिटच्या द्वारे, पास्टरच्या द्वारे तो आम्हाला सावध करतो. तो आमची चूक होऊ देत नाही, त्याच्यापासून आम्हाला सावरतो. झाली असेल तर त्याच्यातून बाहेर काढतो. देवाचा आत्मा न्याय करत नाही, कारण न्यायाच्या दिवशी करणार आहे आणि तो अधिकार फक्त येशू ख्रिस्ताचा पुत्राचा आहे. देवाचा आत्मा आम्हाला दिलाय, सांत्वनाचा आत्मा दिलेला आहे, लीड करणारा, चालवणारा आत्मा, गुड गोष्टी उलगडून सांगणारा आत्मा, न्याय करणारा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा आम्हाला न्याय नाही करत, तो हळुवारपणे आमच्या चुका काढतो, दोष दाखवून त्या काढतो बाहेर. तो न्याय करत नाही आणि त्याच्यामुळे दोष दाखवून तो बाहेर काढणं म्हणजे कसा, काटा पायामध्ये गेला ना कसं हळूच काढतात, हळुवारपणे तो काढतो. ते काढताना दुखतं ना, थोडंसं वेदना होतात ना, पण ते तसंच सोडतो का नाही, काढतोच. काढल्याशिवाय शांत बसत नाही, तो हळूच काढतो. त्रास होतो थोडासा, पण ती काढणारे हात वाईट करतात का त्या जागेचं? नाही, ती जागा मोकळी करतात त्या काट्याला काढून. लक्षात घ्या, तसा तो प्रॉफिट, तसा तो देवाचा सेवक आहे, म्हणून ते स्वीकारा. त्याचा अवहेर करू नका. देवाचं वचन आहे तर ते स्वीकारा, त्याचा अवहेर करू नका, त्याचा न्याय करू नका. घरी गेल्यानंतर टेबलावर त्याची चर्चा करून हे चुकीचं ते चुकीचं करू नका, करू नका, बिलकुल करू नका. कारण सर्व गोष्टी परमेश्वर म्हणतो तुम्हाला माफ होतील, पण पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये तुम्ही बोललेलं माफ होणार नाही. म्हणून देवाच्या सेवकाच्या द्वारे, सेविकीच्या द्वारे देवाचा आत्मा बोलतो, त्या आत्म्याला खिन्न नाही करायचं.
फक्त काय लक्षात द्यायचं, ते वचनाच्या द्वारे बोलतात का? ते बोलताना माझे दोष दाखवले जातात का? माझ्या त्या चुका दुरुस्त होतात का? मला शांतीने आनंद प्राप्त होतो का? मला परमेश्वराचं पावित्र्याची जाणीव होते का? मला सामर्थ्य प्राप्त होते का? मला नवी आशा, नवी उमेद प्राप्त होते का? ते माझं देवाचा आत्मा खच्चीकरण करत नाही, खच्चीकरण करत नाही, खच्चवून खाली पाडत नाही, टाकून तुच्छ बाजूला करत नाही. मग देवाचा आत्मा नाही बोलत त्या व्यक्तीच्या द्वारे. कधीच नाही, कधीच नाही. मग ते खुणी असू दे, दारू पिणारी असू दे आणि वाईट व्यक्ती असू दे, नाही नाही नाही. तू टाकाऊ, तू घाण आहे, तू किंवा नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. देवाचा आत्मा आमचं सांत्वन करतो. देवाचा आत्मा हळुवारपणे, अतिशय हळुवारपणे आम्हाला त्याच्यातून, दोषातून बाहेर काढतो. हळू 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 खिचून बाहेर काढतो. त्याच्यात राहून देत नाही. तो पाप्यावर प्रेम करतो, पापाचा द्वेष करतो. तो जसा आहे तसा मला स्वीकारतो दोषांचे, पण ते दोष कुरवाळत बसत नाही. तो दोष हळू 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 पवित्र आत्म्याच्या द्वारे काढतो. आम्हाला ते दाखवून देतो व्यक्तीच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे, आणि ते काढून आम्हाला उत्तम करतो. परमेश्वराचं अभिवचन, देवाचं अभिवचन आम्हाला नवी सुरुवात, वचनाच्या द्वारे ज्यावेळेला तो बोलतो त्यावेळेला त्याचं अभिवचन आम्हाला नवी सुरुवात, नवीन योजना, नवे संकल्प आमच्या समोर आणते. नवा आनंद आम्हाला प्राप्त करून देते. आम्हाला गरुड खेचेत घेण्याचं सामर्थ्य त्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्राप्त करून देते. म्हणजे ते वचन, परमेश्वराचं वचन आमच्यासाठी बोलते, आमच्यासाठी दिलेलं आहे. त्या वचनाच्या द्वारे आणि पास्टर आणि प्रॉफिटच्या द्वारे मिळालेल्या प्रॉफिसीच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे, परमेश्वराच्या बायबलच्या वचनाच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे आमचं परमेश्वरासाठी असणारा नाते संबंध, लक्षात नाही का, आमचा परमेश्वरासाठी असणारा नाते संबंध घनिष्ठ होतो. इंटिमेट रिलेशनशिप तयार करतो. जे पास्टर, प्रॉफिट, देवाचं वचन जे त्यांच्या मुखातून निघतंय त्याच्याद्वारे आमचं परमेश्वरासाठी असणारा नाते संबंध बिल्ड केला जातो, घनिष्ठ केला जातो. एक जीव परमेश्वरासाठी आम्हाला ते करतं, अधिक परमेश्वराच्या जवळ खेचून आणतं आणि परमेश्वरासाठी एक करतं. त्याच्या वचनामध्ये आम्हाला मुळावतं, त्याच्या स्तवनामध्ये आम्हाला मुळावतं, त्याच्या स्तवनामध्ये आमची वृद्धी करतं. परमेश्वर आम्हाला दिलेलं एकूण एक अभिवचन पूर्ण करतो. एवढंच केलं, देवाची इच्छा होती म्हणून केलं, एवढाच आशीर्वाद द्यायचा होता देवाला मला, पुढचा नव्हता, देवाची इच्छा नव्हती. देवा आता दुसरं माझ्यासाठी काहीतरी करा. देवानं जे सांगितलं, अनेक वर्षाच्या आधी तुम्हाला जे अभिवचन दिलं ते प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतोच करतो. परिस्थिती किती निगेटिव्ह दिसू दे, किती वादळ येऊ दे, किती नकारात्मक परिस्थिती दिसू दे, किती भयान उलथापालथ होऊ दे, सगळं संपलंय असं वाटू दे, तो अभिवचन पूर्ण करतोच करतो. माझ्या जीवनामध्ये माझी स्वतःची साक्ष, मला अक्षरशः विष देण्यात आलेलं होतं. आज मी जिवंत आहे. मी देवाच्या सामर्थ्यानं, त्याच्या सामर्थ्यामुळं मी तुमच्या समोर उभी आहे. सगळ्या गोष्टी सांगणार नाही, याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही, परंतु एवढंच लक्षात घ्या, मी तुमच्या समोर उभी आहे. हा येशू ख्रिस्ताचा खूप मोठा चमत्कार आहे. मी जिवंत आहे, हा खूप मोठा चमत्कार आहे. मी करत असलेलं कार्य संपलं, काहीच राहिलं नाही, सगळं उद्ध्वस्त, काहीच होऊ शकणार नाही आता, अशी परिस्थिती होती. आणि मी पण ती हसत मान्य केली, हो काहीच नाही, आता आहे ते जीवन जगणार. ती अभिवचनं नाही, ती देवाने दिली, परंतु हे काही अडखळणं ह्याच्यामुळं परमेश्वराने पर्यंतच म्हटलं. आणि काही लोकांनी मला तसं सांगितलं ना, चौथीत असताना देवाने मला जी वचनं दिली, अभिवचन, ती एकूण एक अभिवचन त्यानं पूर्ण केली.
एकूण एक अभिवचन. माझ्याकडे बायबल आहे, त्या बायबलमध्ये मी तारखेसहित लिहून ठेवलेलं आहे मला देवाने दिलेली अभिवचन. एकूण एकही वचन बदललं नाही, एकही त्यांनी सांगितलेली गोष्ट बदलली नाही. मी अशी लिहून ठेवलेले आहेत आणि बायबलमध्ये ठेवलेले आहेत तारखा लिहून. त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने पूर्ण केल्या. सगळ्या अभिवचन, छोट्या छोट्या म्हणजे मोठी अभिवचन पूर्ण केली. आता एकदम छोटी शुल्लक गोष्ट मी सांगते तुम्हाला. एक छोटी म्हणजे तुम्ही हसाल. देवाने त्याच्या योजनेनुसार मला माझा फ्लॅट दिला. त्यावेळेला म्हणजे काही झिरो असताना माझ्याकडे, आणि त्यावेळेला मी त्याच्यामध्ये काय काय हवंय मला, ₹1 नसताना त्याची लिस्ट केली, सगळं हायफाय, आणि लिस्ट केली, सगळं लेटेस्ट लिस्ट केली आणि ठेवून टाकली. आणि एकदाच प्रार्थना केली, विसरून गेले बायबलमध्ये ठेवलेली, कारण लोकांसाठी प्रार्थना करण्याच्या नादात माझ्या लक्षातच राहिला. मी त्या नवीन घरात गेल्याच्या नंतर 5 का 6 वर्षांनी मला ते माझं जुनं बायबल रिसर्च काढलं, कोणकोणती वचनं काय काय, कारण ते बायबल खूप खराब झालं ना. मग दुसरं म्हणजे ते दुसरं बायबल खराब झालं, तिसरं असं, पण ते वचनं लिहिलेली म्हणून ते तसेच ठेवते. तर ते काढलं आणि ते वाचलं, तर जे 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 मी सांगितलेलं होतं त्याच्यापेक्षाही कितीतरी काही पटीने अधिक उत्तम त्यानं मला ते दिलेलं होतं. आणि प्रत्येक गोष्ट दिलेली होती, प्रत्येक गोष्ट. मला इतकं आश्चर्य वाटलं की खरंच किती परमेश्वर एक एक गोष्टी बद्दल म्हणजे इतक्या शुल्लक. ह्या मोठमोठ्या गोष्टी तर आहे, सगळ्या तर पूर्ण करतोच, पण ह्या शुल्लक गोष्टी देखील, अरे तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात, आमच्या जीवनाच्या प्रत्येक गुप्त विभागात तो कार्य करतो माझ्या प्रियांनो. आणि त्या आमच्या जीवनाच्या प्रत्येक गुप्त विभागामध्ये दिलेलं प्रत्येक वचन, प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतो. प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो, तो बदलत नाही. आम्हाला अभिवचन दिल्यानंतर काय काय घडतं माहितीये का? आम्हाला अभिवचन दिलं, परमेश्वर तुला आरोग्य देणार, खूप सुंदर आरोग्य, आणि खूप छान तू पळणार, देवाचं कार्य करणार. हा आजार येतो, तो आजार येतो, तो आजार येतो, शुगर येते, बीपी येतो, मग पाय दुखणं येतं, कंबर दुखणं येतं, मग हे ते 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 अनेक गोष्टी, मग गाठी, चकीच्या गाठी, मग अनेक गोष्टी येतात. देवाने मला अभिवचन दिलंय, घडतं तर उलटच. तुझं लेकरू देवाचं कार्य करणार, मोठा सेवक होणार, हे असं करणार, तसं करणार. त्याने ह्या चुका केल्या, तिने ह्या चुका केल्या, त्याने हे केलं, त्याने ते केलं. अरे नाचक्की केली रे, माझं देवाचं कार्य सगळं धुळीस मिळवलं रे, सगळी बदनामी केली रे. अरे काय, आणि इतकं मोठं परमेश्वराने सांगितलं, घडलं तर उलटच. दिव्य अभिवचनही घडलं उलट. मोठा जॉब मिळणार, असं होणार, तसं होणार, पैसा येणार, प्रॉपर्टी येणार, प्रॉस्पेरिटी येणार, आणि पैसा मिळणार, मोठी प्रॉपर्टी प्राप्त होणार. घडलं काय? इतकी अडचण, पैसेच टिकत नाही, कर्ज ह्याच्याकडून घे, त्याच्याकडून घे. अरे देवा, घरात पैसाच टिकेल असं झाला. आणि अभिवचन तर दिलंय, एवढं मोठे पैसा मिळणार, एवढं प्रॉपर्टी मिळणार, एवढा छान जॉब मिळणार. आहे तोही जॉब गेलाय, आहे त्याही जॉबमध्ये किरकिर, कुरकुर, त्रास, अशांती. परमेश्वर तुम्ही दोघं मिळून देवाचं कार्य करणार. आणि घरात काय, हिच्याशी भांडणं, सतत वसवस, किरकिर. हा बाबा, असं काही डोकं ठिकाणात नाही, हे असं वागतं, तसं वागतं, उलट पितोय, आमका करतोय, दारू पितोय, उलट मारतोय. घरामध्ये माझं मलाच माहिती गुप्त गोष्टी काय घडतात. मी आपल्या लोकांच्या समोर वेगळं वातावरण दाखवते, आणि सगळं घडतं तर वचनं एवढी देवाने दिली, आणि घडतं तर सगळं उलट. प्रतिष्ठा प्राप्त करून देईल, आणि ह्याने माझी निंदा केलेली ऐकायला येते, त्याने माझी निंदा केलेली ऐकायला येते, त्याने निंदा केलेली ऐकायला येते. हे माझ्याविषयी बोलले, ते माझ्याबद्दल बोलले, सगळं चुकीचंच ऐकायला येतं. म्हणजे जे काही अभिवचनं देवाने मला दिली, सगळं काही वेगळंच घडताना दिसतंय. देवानं तर अभिवचन एवढी चांगली दिली, एवढं सगळं सांगितलंय, आणि घडतं तर वेगळंच. का असं घडतं? अशा परिस्थितीत धन्यवाद करा.
अशा परिस्थितीबद्दल आभार माना. तुम्ही पुष्कळ जण या परिस्थितीतून जात आहात आणि म्हणून हे देवाने वचन दिलं. पुष्कळ परिस्थितीतून तुम्ही पुष्कळ जण या परिस्थितीतून जात आहात. या सर्व परिस्थितीबद्दल देवाचा धन्यवाद द्या. कर्जाची परिस्थिती असू दे, सर्व परिस्थितीबद्दल कंटिन्युअसली परमेश्वराचा धन्यवाद द्या, आभार द्या, आभार माना. कारण वचन देणारा देव तो वचन पूर्ण करणारा देव आहे. इर्मया 1:12 मध्ये म्हटलंय, परमेश्वर मला म्हणाला. बघा, साध्या तुच्छ मानवाला परमेश्वर म्हणतो इर्मयाला. परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसते, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहील. माझा परमेश्वर इतका देवादी देव, तो स्वतः कबुली देतो, मी वचन दिलेलं पूर्ण करण्यास सावध राहील. किती ट्रूथफुल देव आहेत, किती सत्यवादी परमेश्वर आपला आहे. एजेकिएल याचा 12वा अध्याय 28वे वचन, एजेकिएल याचा 12वा अध्याय 28वे वचन. याकरता त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे परमेश्वर म्हणतो. मी जे बोलेन ते वचन सिद्धीच आहे. मी जी प्रॉफेसी दिली, जी अभिवचनं दिली, जे तुमच्या पास्टरच्या द्वारे देवाने तुम्हाला अभिवचनं दिली, जे चर्चमध्ये संदेश दिला, ती सगळी अभिवचनं देव तुमच्या जीवनात पूर्ण करणारच करणार. तो कधीच बदलणार नाही. गणना 23:19 मगाशी मी सांगितलंय, देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानव पुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय, दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय. हे खूप सुंदर आहे. माझ्या प्रियाने खूप मोठी खात्री आहे की तो काही मनुष्यपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. एखाद्याने आपल्यासाठी 20,000 दिले, 40,000 दिले, 50,000 दिले, तर त्याला अनुताप होईल. परत नाही देणार, मला पश्चाताप झाला उगाच दिल्याने. मनुष्य बदले, त्याची प्रीती बदले, त्याला अनुताप होईल. आई बापांना अनुताप होईल. लेकराला उगाच नावावर घर केलं, उगाच एवढा पैसा खर्च केला, अनुताप होईल. 2 कोटी रुपये उगाच खर्च केले लेकराच्या शिक्षणासाठी, अनुताप होईल, पश्चाताप होईल. पण देवाला नाही होणार, कधीच नाही होत. तो देव आहे, त्यानं तुम्हाला आशीर्वाद दिले, त्यानं तुम्हाला अभिवचनं दिली, त्याचा त्याला अनुताप होणार नाही. तुम्ही किती चुकला, किती चुकीच्या गोष्टी केल्या, त्याच्यानंतर किती वाईट शब्द निगेटिव्हिटी बोलला, तरीही तरीही तरी योनासारखं तुम्ही पडून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यापासून, तरीही तो तुम्हाला दिलेली अभिवचनं पूर्ण करणार म्हणजे करणारच. तो बदलत नाही. घडामोडी घडल्या, उलथापालट झाली, वादळ आले, अशक्य परिस्थिती दिसते, सगळं घाणेरडं वातावरण दिसतं, निराशेचं वातावरण दिसतंय, तरी देखील सगळ्या चुकीच्या गोष्टी दिसतात, तरी देखील परिस्थिती बदलणार नाही. परमेश्वर बदलणार नाही, तो परिस्थिती बदलेल. किती अपमान झाला, किती तुमची बदनामी झाली, देव बदलत नाही. म्हणून नारायण बाबा टिळक म्हणतात ना, ख्रिस्तार्पणमस मनात विचार करतो, ख्रिस्तार्पणमस आचारांची विचारांची ख्रिस्तार्पणमस. सर्व काही जे आहे ते सर्व ख्रिस्ताच्या हातात द्या. तुला अर्पण करते. जी नेगेटिव्ह स्थिती आहे, जे घडतंय, त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी परमेश्वराचा तुझा धन्यवाद देतो. माझं लेकरू कसं दिसतंय, घरातली परिस्थिती कशी दिसते, माझी बायको कसं आहे, माझा नवरा कसा आहे, माझे शेजार, माझा जग, माझे लोक कसे आहेत, काय वागतात, कसं करतात, केलेल्या चांगल्याची भेट कशी वाईटाने करतात, नो प्रॉब्लेम. ख्रिस्तार्पणमस्तु. मी धन्यवाद करेन, मी आभार मानेन, कारण परमेश्वराला जे करायचं ते तो करणारच आहे. तो कधीच बदलणार नाही. तो माझ्यावर प्रेम करतो, त्याचं प्रेम कदापि कमी होणार नाही. मी हे ज्या वेळेला करते त्यावेळेला का माझ्या जीवनात हे सगळं होऊ देतं देव? का ही निगेटिव्ह परिस्थिती? का मला आशीर्वाद मिळत नाही? का चुकीच्या गोष्टी समोर येतात? एवढं सुंदर सुंदर अभिवचनं दिली लेकरांबद्दल, घराबद्दल, माझ्याबद्दल, इतकं छान सांगितलं, सर्व्हिसबद्दल, कामाबद्दल, सेवेबद्दल, देवाच्या कार्याबद्दल, आणि सगळं निगेटिव्ह का घडतंय? कारण तो तुमचा विश्वास टेस्ट करतोय, तुमचा विश्वास परीक्षित करतोय, त्याची परीक्षा घेतोय, तो टेस्ट करतो, तो तुमचं प्रेम टेस्ट करतोय.
तो तुम्ही ग्रहण केलेलं अभिवचन किती क्लेम करून तुम्हाला दिलेलं अभिवचन, तुम्हाला दिलेली प्रॉफेसी, तुम्हाला दिलेली वचन किती क्लेम करून तुम्ही प्रार्थना करता ते टेस्ट करतो. आमची प्रार्थना वचनाला धरून असली पाहिजे, वचन क्लेम करून असली पाहिजे. तुमच्या पास्टरने तुम्हाला 100% शिकवलं असणार आहे. मग ते आम्ही करतो का ते तो टेस्ट करतो, कारण त्याच्यातून आमचा विश्वास व्यक्त होतो आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोष देता येत नाही. तो अभिवचन देणारा देव, अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. तो त्याच्या सेवेसाठी त्यानं आम्हाला निवडलाय, तो ते पूर्ण करणारच. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आम्ही कोण आहोत, मेंटर आहोत. आम्हाला काय करायचं आहे, मेंढर वाढवायची आहे, आत्मिक जिंकून आणायची आहे. अशक्य प्राय परिस्थिती आहे, त्याच्यातही आम्हाला सेवा दिलेली आहे, ते आम्हाला करायचंच आहे. त्याचा गर्व आम्हाला करायचा नाही. मी इतके लोक आणले, तितके लोक आणले, मी हे कार्य करतो का ते कार्य करतो नाही. आता पास्टर म्हटले, पास्टर कंटिन्यू बिझी असतात, कोण काहीच नाही. देवाचा आत्मा कार्य करतो, देव करून देतो. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही म्हणाल मी करतो, इथं अंतकरणात आत कुठं तरी म्हणाल गपचूप मीच एवढं करते, मी तेवढं करते, संपलं. करतो फक्त देवाचा आत्मा, पुरवतो फक्त देवाचा आत्मा, वाट मोकळी करून देतो फक्त देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य. परमेश्वर यावे येशूवा आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून देतो आणि तो ते पूर्ण करणारच करणार. म्हणून आज जे सांगितलेलं आहे ही भविष्यवाणी, हे त्यानं अभिवचन दिलेलं आहे की 3 पार्टमध्ये चर्च भरलं जाणार आहे पूर्ण, आणि पूर्ण गच्च भरणार आहे. एवढं नाही, याच्यापेक्षाही जास्त बाहेरपर्यंत मांडव घालून असे 3 आणि ते 3 वेळेला तुमचं रविवारी चर्च भरेल अशा पद्धतीनं. आणि ते मेंढर वाढवणारे, ते आत्मे जिंकणारे, ती तुमची मिनिस्ट्री आहे. हे टीम वर्क आहे, तुम्हाला करायचंय. म्हणून येताना आम्ही रिकामे येणारच नाहीये, कधीच रिकामे येणार नाही. आत्मे घेऊन येणार आहे, दुरात्मे नाही. देवानं ज्यांच्यासाठी निवडलेलं आहे, ज्यांना देवाचं वचन तुम्ही सांगितलेलं आहे, ज्यांना येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्यांना घेऊन तुम्ही येणार आहात. दुसऱ्या चर्चमध्ये लोक नाही, मंडळी फोडून नाही. कारण ज्या चर्चमध्ये आम्हाला रोवलं त्या चर्चमध्ये तुम्ही कान देऊ नाही का, बेडकासारख्या इकडे तिकडे उड्या टाकल्यात, विकास कधीच होत नाही, परमेश्वर पुढे कधीच नाही. ज्या ठिकाणी देवाने आम्हाला रोवलं त्याच ठिकाणी देवाची योजना आहे, त्याच ठिकाणी देवाची योजना आहे. हे लक्षात ठेवा. तिथेच आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे, तर आम्ही आमच्या स्वर्गीय पित्यासाठी विश्वासू राहणार आहोत. माझ्या प्रियांनो, देवाने तुम्हाला दिलेलं अभिवचन तो पूर्ण करणार आहे. आणि हे चर्च परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे अधिकांना अधिक वाढतच जाणार आहे. आणि त्याला कारणीभूत म्हणा मी आहे, मी होणार आहे, कारण माझ्याद्वारे देवाचा आत्मा करून घेणार आहे. सगळ्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. आपल्या छातीवर हात ठेवून देवाला वचन द्या. अब्राहामाचा, इसाकाचा देव तो माझा देव आहे. तो मला दिलेलं वचन त्याच्या सेवेसाठीचं पूर्ण करणारच करणार. मी प्रत्येक व्यक्ती सेवेसाठी निवडलेली आहे आणि मी सेवा करणारच करणार. आणि आत्मे या चर्चमध्ये घेऊन येणारच येणार. आपण आपले डोळे बंद करूया आणि विश्वासाने म्हणूया, होय तू न बदलणारा देव, अब्राहामाचा, इसाकाचा देव तू माझा देव आहे. अब्राहामाचा, इसाकाचा देव तू माझा देव आहे. आपले डोळे बंद करूया. ज्यांना गुडघे टेकता येईल त्यांनी गुडघे टेकूया, ज्यांना आपले हात वरती करता येईल त्यांनी हात वरती करूया, ज्यांना उभं राहता येईल त्यांनी उभं राहूया. जशा परिस्थितीत देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दिलेलं प्रत्येक अभिवचन आठवा, प्रत्येक अभिवचन आठवा, ते क्लेम करा आणि म्हणा, होय परमेश्वरा, माझी नेगेटिव्हिटी, माझ्या चुका, माझे दोष, माझी परिस्थिती, कोणत्याही गोष्टी तुला बदलवणार नाही आणि तू दिलेलं अभिवचन बदलणार नाही, कधीच नाही बदलणार. कारण तू माझ्यासाठी होता आणि आहे. अब्राहामाचा, इसाकाचा देव तू माझा देव आहे, माझा देव आहे. विश्वासाने आज परत एकदा कबुली द्या.
प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। जिसके हाथ में मेरा गल, जिसके हाथ में मेरा और आने वाला गल, वो मेरा है। जिसके हाथ में मेरा और आने वाला कल वो मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। इब्राहिम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ जो तूने थामा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। जोरी में था जो खुदा संग था, वो शब्द खुदाई था, वो मेरा है, वो मेरा है। शरबहार बहंतरबहा इनायतरबहा या कलशकर्यंतरबहा। ओ या नमः, ओ या नारायणतरबहा, ओ या ला, ओ इतनायनन्नला, ओ या यशरबहा, पहा देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकाला, देवाचा आत्मा प्रत्येकाला सांगत आहे, मी बदलणार नाही, मी कदापि बदलणार नाही, दिलेलं वचन मी विसरणार नाही. ओरिंद महाशा, ओरिंद नमाला सिकरयंतरबाई परमाला. मी तुझा हात कदापि सोडणार नाही, मी तुला कदापि टाकणार नाही, आणि मी तुझी परिस्थिती बदलणार, मी तुझी परिस्थिती बदलणार, मी तुझी परिस्थिती बदलणार. विश्वास ठेव आणि धन्यवाद कर. ओ निहरमाशा करवाला, ओ यलाशरबहा शरबहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्याकडे मागितलं आणि तू आमची वेळ घेतली, तू आमच्याशी बोललास, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझं वचन आमच्या जीवनात आम्ही सील करतो. तुला 100% पीक देणार असं तू आम्हाला बनवत आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे, योजनेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे वागणार असं तू आम्हाला बनवत आहेस. म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करतो. आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला विजय दिलास म्हणून धन्यवाद देतो. तू आम्हाला आनंद दिलास म्हणून धन्यवाद देतो. तू आमचं रिस्टॉरेशन, पुनर्स्थापना केली म्हणून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा नवीन सुरुवात तू आम्हाला दिलीस म्हणून धन्यवाद देतो. तू आम्हाला परत एकदा उठवलास म्हणून धन्यवाद देतो. तू आम्हाला परत एकदा पळवत आहेस म्हणून धन्यवाद देतो. तुझी अभियोजना आमच्या जीवनात तू पूर्ण करत आहेस म्हणून धन्यवाद देतो. आणि तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो आणि धन्यवाद मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणतो.